नमस्कार मित्रांनो, मी प्रवासी विशाल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर तुम्ही विचार करत असाल मी कुठे आहे। मी आहे रे रोडला आलोय आई माऊलीच्या दर्शनाला। आणि रे रोडला मी ज्या ठिकाणी आहे ना मित्रांनो, इथं आजूबाजूला मोठी सोसायटी नाही, काही नाही। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, एकदम छोटासा स्लम एरिया आणि रूम पण एवढे छोटे छोटे आहेत ना, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत। पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ह्या लोकांनी काय केलंय इथे। 2 मिनिटं थांबा, हे बघा दिसतंय तुम्हाला केवढी उंच मूर्ती आहे। माझ्या कॅमेऱ्यात मावत नाही ती। हे सर्व साऊथ इंडियन आहेत। या लोकांनी मूर्ती बसवलेली आहे इथे। तर मराठी लोक पण आहेत आणि साऊथ इंडियन पण आहेत। थोड्याच वेळात मी तुम्हाला आपल्या या देवीबद्दल माहिती देतो, कारण की आता हे जे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व बिझी आहेत। आता ते इकडचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, जे अध्यक्ष आहेत, ते तुम्हाला इथं या मंडळाची थोडीशी माहिती देतात। ठीक आहे मित्रांनो, चला। महालक्ष्मीचा साज चालला चालला, फुलांनी सजली पालखी, जय जयकार झाला माऊलीचा। रे रोडची कुलस्वामिनी पोपटावर बसून आली, पोपटावर बसून आली। ढोल ताशांचा गजर झाला, महालक्ष्मीचा साज चालला चालला, फुलांनी सजली पालखी, जय जयकार झाला माऊलीचा। रे रोडची कुलस्वामिनी। नमस्कार मित्रांनो, मी प्रवासी विशाल तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। मी आहे आता रे रोडला आलोय, रे रोडच्या कुलस्वामिनीचे दर्शन करायला। आणि हे जेवढे आपले भाऊ दिसत आहेत हे सर्व या मंडळाचे कार्यकर्ते आहेत। आणि यातले एक आहे आपले अध्यक्ष भाऊ, तर थोड्याच वेळात आपल्याला या मंडळाची छोटीशी माहिती देणार आहे। तर चला आजच्या प्रवासाला सुरू करूया। दादा तुमचं नाव सांगा। जोसेफ डिसूजा। हा, भाऊचं नाव जोसेफ डिसूजा आहे, ते इकडचे अध्यक्ष आहेत। आता थोड्याच वेळात तुम्हाला हे सांगतील आपल्याला की या मूर्तीचं काय महत्त्व आहे। दादा ही केवढी उंच मूर्ती आहे? ये 24 से 25 फीट के आसपास है। और एक करेक्शन है, एक्चुअली अध्यक्ष यहाँ कोई नहीं है, ये एक्चुअली लीडर है। अध्यक्ष सब है हम लोग के अच्छा, में, सब मिलके काम म्हणजे करते हैं। ये लीडर है की अध्यक्ष कोणी नाहीये, सर्व सलीम पठान। हाँ, सलीम पठान। हे आई कॅमेरा इथं भिडो यांच्याकडे। बाकी सब हमारे लड़के लोग हैं, मतलब सब लोग अध्यक्ष यांचं हैं नाव इथे। सलीम पठान आहे। हे पण या मंडळाचे कार्यकर्ताच आहे, समजलं मित्रांनो। आता हा मेसेज कुठं जातोय, ज्या लोकांमध्ये भेदभाव करतात त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की मोहम्मेडन असून आपल्या देवीला क्रिश्चियन हो। हा, आणि हे ख्रिश्चन आहेत बघा। आता अजून काय पाहिजे तुम्हाला? हा, तर सांगा भाऊ। एक्चुअली ये अराउंड 25 to 24 फीट के आसपास का मूर्ति है ये। ओके। ये इनका अवतार है ना, जो ये साउथ का ये कुलस्वामी बोलते हैं। हाँ। जो गांव का बहुत मेन देवी है वो, उनका अवतार है। एक्चुअली हमेशा हर साल ग्रीन कलर में रहता है। अच्छा। तो ये टाइम एक्चुअली पोपट ग्रीन है करके उनको थोड़ा शेडिंग कर दिया हम लोग। ओके। नहीं तो टोटल मूर्ति हमारा ग्रीन कलर का ही रहता है। नहीं, मूर्ति आपका बहुत सुंदर है। हाँ। बहुत सुंदर है, और मेरे को लगता है कि मुंबई का सबसे यूनिक मूर्ति है ये। हाँ, थैंक यू वेरी हाँ। मच। और इस मूर्ति को आप विसर्जन कैसे करते हो? ये एक्चुअली आप गिरगांव चौपाटी में देखते हैं, वहाँ तरीका नहीं है विसर्जन का। हाँ। आप सबसे रिक्वेस्ट है कि यहाँ आके देखो हम लोग कैसा विसर्जन करते हैं। अच्छा, मतलब हम लोग का आपका कंपनी का खुद का बोट्स रहते हैं, क्रेन हम लोग का रहता है। हम लोग बाकायदा क्रेन पे लोड करके लेके जाते हैं हम लोग। अरे वहाँ वाह। पानी में भी मिरौन करते हैं हम लोग। फिर उसके बाद हम लोग सिस्टमेटिक उतारते। ऐसा नहीं कि लेके जाके फेंक देना, भगवान का इंसल्ट करना। सबसे बोल रहा हूँ, प्लीज़ वो सब मत करो। यहाँ के देखो विसर्जन क्या होता है करके, व्हेरी गुड। तो अच्छा, मालूम पडेगा सब। बघितलं दादानी काय मेसेज दिला की यांची स्वतःची बोट आहे। म्हणजे विसर्जन करायचे जेवढे इक्विपमेंट्स आहेत, जेवढे व्हेकल आहेत, पाण्यामध्ये चालणारे, ते सर्व मशिनरी यांच्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो, या देवीचं या एवढ्या सुंदर मूर्तीचं विसर्जन करायसाठी। तर चला मित्रांनो, आजचा प्रवास आपण इथेच संपूया। भेटूया थोड्याच वेळात दुसऱ्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद दादा। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद। रे रोडची कुलस्वामिनी पोपटावर बसून आली नी।
रे रोडची कुलस्वामिनी पोपटावर बसून आली नी ढोल ताशाचा गजर झाला महालक्ष्मीचा साज चालला फुलांनी सजली पालखी जय जयकार झाला माऊलीचा मित्रांनो, ही जी तुम्ही आता मूर्ती बघताय ना, ती रे रोडची राजमाता आहे. हे पण बाजूचंच मंडळ आहे. म्हणजे रे रोडची कुलस्वामिनीच्या थोड्या पुढे आले ना तुम्ही, एक 2 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. त्याच्या पुढेच हे मंडळ आहे. तिथे ही दिव्य भव्य मूर्ती आहे आई माऊलीची. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर मूर्ती आहे. डेकोरेशन पण चांगलं केलं आहे मंडळाने. मित्रांनो, स्क्रीनवरती जी अजून एक मूर्ती तुम्हाला दिसते ती रे रोडची माँ आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा प्लीज, आणि लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, एडिटिंग करायला, त्या लोकेशनवर जायला. फक्त एक लाईकची अपेक्षा करू शकतो, एक शेअरची अपेक्षा करू शकतो, सबस्क्राईबची अपेक्षा करू शकतो. तू नाश करून सिंहवाहिनी देवी त्रिनेत्रधारी तुझ्या चरणी माऊली भक्तांची सारी. करामध्ये खड्ग करामध्ये त्रिशूल दुष्टांचा करशी नाश अखंड. जगदंबा माते दया कर माझी तुझ्या कृपेने जपून ठेव माझी. जय देवी जय अंबे माता कर भक्तावर कृपा दे आशीर्वादा. मित्रांनो, स्क्रीनवरती आता तुम्ही जी मूर्ती बघताय ती रे रोडची आई भवानी आहे. बघू शकता तुम्ही, ती पण जवळच आहे, म्हणजे जास्त लांब नाही आहे. या तिन्ही मूर्त्या आजूबाजूलाच आहे रे रोडला. अगर रे रोडला तुम्ही पोचले ना, रे रोड स्टेशनवरनं दारूखाना विचारायचं, 10 मिनिटामध्ये तुम्ही त्या लोकेशनवर पोचाल. जसे तुम्ही मंडळात पोचणार ना, म्हणजे आपल्या आई माऊलीच्या दर्शनाला, तर मंडळातले जे कार्यकर्ते आहेत खूप कोऑपरेटिव्ह आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करेल. तुम्हाला म्हणजे म्हटलं तर आता तिथे भंडारा होता, त्या भंडाऱ्यामध्ये त्या लोकांनी मला बसवलं आणि तो महाप्रसाद सुद्धा मी खाल्ला. आणि तिकडनं मी निघालो या बाकीच्या देवींचं दर्शन करायला. त्यांचे फुटेज आणि त्यांचे व्हिडिओ रील बनवायला मी बाकीच्या मंडळात पोचलो.
तिथं सुद्धाही मला त्या लोकांनी खूप कोऑपरेट केलं, त्याबद्दल मी त्या सर्व मंडळांचा आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जे देवीचं विसर्जन आहे ते खूप चांगल्या पद्धतीत याचं विसर्जन करतात. यांची स्वतःची बोट आहे, क्रेनने उचलून बोटीत ठेवतात मूर्तीला, मग नंतर विसर्जनाला घेऊन जातात. आणि विसर्जनाच्या आधी खूप धूमधाम पद्धतीने मूर्तीचं विसर्जन केलं जातं. मित्रांनो, अगर तुम्हाला विसर्जन बघायचं असेल तर तुम्ही 5:30च्या दरम्यान सकाळी पोचू शकता आणि तुम्हाला मूर्तीचं विसर्जन पण बघायला भेटेल आणि मूर्तीचं दर्शन पण होईल. स्क्रीनवरती तुम्ही जी आता मूर्ती बघताय मित्रांनो, ही माझगावची राजमाता आहे. ही मूर्तीसुद्धा तुम्हाला खूप आवडेल, खूप सुंदर मूर्ती आहे ही पण. ॲक्च्युली मित्रांनो, मला रे रोडच्या जेवढ्या प्रसिद्ध मंडळ आहेत त्यांचे ॲड्रेस माहीत नव्हते, तर या मंडळात गेल्यावर तिकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी माझी खूप मदत केली, गाईड केलं त्यांनी कसं जायचं दारूखान्याला. ठीक आहे मित्रांनो, अगर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करत नाही मित्रांनो तुम्ही, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. मी अजून एक नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुम्हाला भेटेल, नवीन ठिकाणी, नवीन जागी. चला, आजचा ब्लॉग इथेच संपूया मित्रांनो. जय अंबे, जय दुर्गा.